सालाबादाप्रमाणे मल्हारी होलम भक्त सार्वजनिक काटकर मंडळ मल्हारी मार्तंड खंडोबा होलम राजा देवस्थान तेलीखुंट संगमनेर आयोजित संगमनेर ते जेजुरी पायी दिंडी सोहळा होलम राजाची काठी शिकरी सोहळा मिरवणूक संपूर्ण संगमनेर शहरातून काढण्यात आली। शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार मानाची मल्हारी मार्तंड खंडोबा पालखी आणि काठीचे आगमन अंभोरकर देशमुख वाडा घास बाजार येथे झाले। राजहंस सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन रणजित अंभोरकर देशमुख यांनी पालखी आणि काठीचे विधिवत पूजा आरती तळी भंडारा करून या सोहळ्याचे अध्यक्ष तुकाराम काठे, सेक्रेटरी दिलीप गुंजाळ आणि पालखीकऱ्यांचा स्वागत करण्यात आले। हा काठी शिकरी सोहळा संगमनेर ते जेजुरी दिनांक 27 जानेवारी ते 2026 ते 5 फेब्रुवारी 2026 असा असून 5 तारखेस गुरुवारी हिवरगाव पावसा देवगड येथे आगमन होऊन तळी भंडारा आणि महाप्रसाद होणार आहे। तरी सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। जेजुरीच्या खंडोबाचा मान घेण्याकरता जेजुरीकडे प्रयाण केलेले आज दिवसभर संगमनेर शहरामध्ये मिरवणूक चालू होती आणि संध्याकाळी आम्ही संगमनेर खुर्ला या ठिकाणी मारुतीच्या मंदिरात जाऊन तिथून रात्री 12च्या नंतर पुढचा प्रवास चालू होणार। 1 तारखेला आम्ही 1-2-2026 रविवारी जेजुरीमध्ये पोहोचणार। 2-2-2026 या दिवशी सोमवारी काठी शिकरी सोहळा हा जेजुरीमध्ये होणार आहे। तर संगमनेरमधून 30-35 हजार लोक आपल्या या सोहळ्याकरता दरवर्षी जेजुरीला येत असतात। जेजुरीमध्ये 60-65 काठ्या असतात। त्यामध्ये 3 प्रमुख मानाच्या काठ्या आहे। संगमनेरच्या होलम राजाच्या काठीला उजवा मान आणि मोरगाव सुप्याच्या खैरे पाटलाच्या काठीला डावा मान अशी ही संगमनेरच्या होलम राजाची परंपरा आहे। आणि मान घेऊन दिनांक 5-2-2026 गुरुवारी सकाळी देवगड देवस्थान या ठिकाणी तळी भंडारा आरती महानैवेद्य प्रसाद होतो आणि संध्याकाळी होलम राजाच्या काठी पालखीचं संगमनेरात आगमन होऊन सर्व भाविक तळी भंडारा आरती करायकरता दर्शनाकरता त्याचा लाभ घेतात। आणि असा हा संगमनेर ते जेजुरी आणि जेजुरी ते संगमनेर हा होलम राजाच्या काठीचा मान घेऊन असा प्रवास आहे। तर सर्व भाविकांनी दर्शनाचा तळी भंडाराचा काठी शिकरी सोहळ्याचा लाभ घ्यावा असं मी मल्हारी मार्तंड होलम राजा देवस्थानच्या वतीनं सर्व भाविक भक्तांना आवाहन करतो। जळकोट जय माता। 2 काठ्या सांगितल्या संगमनेर आणि मोरगाव। तिसरी काठी कुठली? तिसरी काठी ही होळकरांची अहिल्याबाई होळकरांची ती स्थानिक राहते। या दोघांमध्ये वाद नाही होऊ त्याकरता खंडोबाचे 3 लिंग आहे। जेजुरीला गेल्यावर अवश्य पाहिलं पाहिजे। एक खंडोबाचं लिंग आहे, एक म्हाळसाचं लिंग आहे आणि एक बाणूबाईचं लिंग आहे। म्हाळसाच्या लिंगापाशी संगमनेरच्या होलम राजाची काठी शिकरी लागते आणि या दोघात भांडणं होऊ नये याच्याकरता खैरे पाटलाच्या काठीची बाणूबाईच्या लिंगापाशी शिकरी लागते। त्यामुळं होलम राजाला वाढता वंशाचा मान आहे आणि खैऱ्याला बुडत्या वंशाचा मान आहे। आपल्याला उजवा मान आहे, त्यांना डावा मान आहे, अशी ही परंपरा आहे। आणि त्याच्याकरता मध्यस्थी पंच म्हणून अहिल्याबाई होळकरांना पूर्वपारपासून तो आलेला मान आहे। संगमनेरला परत आगमन कधी होणार? संगमनेरला परत 5-2-2026 गुरुवारी सकाळी हिवरगाव पावसा देवगड खंडोबा या ठिकाणी महानैवेद्य तळी भंडार होतो आणि संध्याकाळी संगमनेरमध्ये भाविकांकरता काठी पालखी दर्शनात आगमन होऊन सर्व भाविक तळी भंडार दिवट्या वगैरे कार्यक्रम करतात।